20 तारखेला संध्याकाळी चिखला गावामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे, खरं तर या ठिकाणी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा सन्मान करायला शिकवलं, स्त्रियांचा आदर करायला शिकवलं, स्त्रियांना एक सन्मानाची वागणूक दिली, एक निर्भीडपणानं जगण्याचं शिकवलं आणि त्याच शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी त्या चिखला गावामध्ये काही समाजकंटकांनी एका महिलेला बेदम मारहाण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणी एक लहान मुलींचं अपहरण करून तिला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून अशा समाजकंटकाला माझं पोलिसांना एक आव्हान आहे आणि तातडीनं अशा गुंडांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालू नये आणि कुणालाही त्याच्यामध्ये बाहेर वाचला तर त्याचे लाकडं मात्र वड्यापर्यंत आम्ही नेल्याशिवाय राहणार नाही. ही धमकी नसून या महाराष्ट्रातली मराठी करून दाखवतील. कारण आज या ठिकाणी एक महिला पुढं होऊन एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा करते आणि या ठिकाणी जातीवाद करणारे या महाराष्ट्रामध्ये एक जाळं पसरलेलं आहे. एक अनेक वर्षापासून चाललेला आहे. आज महाराष्ट्र कुण्या दिशेला चालले आहे? हुकुमशाहीच्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल चाललेली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 10 वर्ष झालं आहेत. सर्वसामान्याला न्याय मिळत नाही. तर या प्रकरणामध्ये हे माननीय आज ते गृहमंत्री आहेत तथा मुख्यमंत्री सुद्धा आहेत. या प्रकरणामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे आणि हे प्रकरण हाताळलं गेलं पाहिजे. आज या ठिकाणी चोराच्या उलट्या बोंबा या पद्धतीने याच महिलेला या गावातील मराठा समाजातील जो सर्व समाजातील बांधवांना घेऊन चालणारा समाज आहे, त्याच माणसावरती आज खोटे गुन्हे दाखल करण्याची सुद्धा धमकी दिल्या जात आहेत. म्हणून या महाराष्ट्रातील मराठा समाज किंवा जे शिवप्रेमी आहेत ते कधीही खपून घेणार नाहीत. म्हणून अशा हरामखोरांना लवकरात लवकर आपण धडा शिकवावा, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना आणि या महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी हातात तलवारी घेऊन त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही.